मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय राजसाहेबांनी जे आम्हाला सगळ्यांना आदेश दिलेले आहेत की ह्या वर्षी सन्माननीय राजसाहेबांचा वाढदिवस हा हरित वाढदिवस साजरा करायचा. यावर्षी आम्ही संपूर्ण ठाणे जिल्ह्यात म्हणजे ठाणे असेल, भिवंडी ग्रामीण असेल, भिवंडी शहर असेल, पडगाव असेल, शहापूर असेल, मुरबाड असेल, या पट्ट्यामध्ये आम्ही 10,000 झाडं लावणार आहोत. त्यातलं एक एक पार्ट असा आहे की ठाण्यातील खारेगाव ते कसारा या दरम्यान आम्ही रुद्राक्षाची झाडं लावणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की नाशिकला कुंभमेळावा होणार आहे, धार्मिक शहर आहे. त्या मुंबईकडून तिकडे जाताना जर रुद्राक्षाची पूर्ण झाडांची जर आपण दोन्ही बाजूनी झाडं लावली तर मला असं वाटतंय की हे एक खूप वेगळी संकल्पना असेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं हा संपूर्ण नाशिक रोड जो आहे तो भविष्यामध्ये रुद्राक्षच्या झाडाने भरून टाकण्याचं काम आमचे महाराष्ट्र सैनिक करतील.